नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बरसायला लागलं की तुडुंब भरून जायचं आणि गुडुप्प झालं की चांगलीच वाट बघायला लावायची, हे पावसाचं गणित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं झालेलं आहे. आता राज्यामध्ये पाऊस चांगलाच जोर धरतोय आहे आणि या अनुषंगाने रेनकोट, छत्र्या सगळं काही आपलं बाहेर आलेलं आहे. त्याचा वापर मस्तपैकी सुरू आहे आणि पावसाचा मनमुराद आनंद सुद्धा आपण घेत आहोत. मग चटपटीत खाणं पिणं, पावसात भिजणं हे सगळं काही ओघानं येतच येतं आणि मग घराघरामध्ये दिसायला लागतात ते म्हणजे सुरफुर वाहणारं नाक. हे वाहणारं नाक, बरोबरीने बसलेला घसा, खोकणारा घसा आणि बंद झालेले कान. मग या दृष्टिकोनातनं आवश्यक आहे ती म्हणजे नाक, कान, घसा यांची काळजी. हे सगळं ओळखून सखी सह्याद्रीचा आजचा विशेष भाग, नाक, कान, घसा यांचे आजार आणि उपचार. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेला आहे नाक, कान, घसा तज्ञ डॉक्टर मिनेश जुवेकर. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. थँक्यू. माध्यमांमधलं एक परिचित व्यक्तिमत्व, आपण त्यांना ओळखतोच. त्याचबरोबर नाक, कान, घसा यांची काळजी या विषयाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी ते सतत मार्गदर्शन करत असतात. आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि याविषयी सगळं काही त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पण बाहेर पाऊस चांगला जोर धरतोय, मग ही काळजी कशी घेऊया याविषयी आपण जाणून घेऊया. सुरुवात करूया. सगळ्यात आधी जेव्हा नाक, कान, घसा यांचे विकार जेव्हा म्हणतो तेव्हा एक महत्वाचा मुद्दा येतो, ते म्हणजे हवामान बदल झाला की ह्या संदर्भातले आजार उद्भवतात. हे मुळात हवामान बदल आणि आपली शरीर रचना यामध्ये काय, कशा पद्धतीने साधर्म्य असतं की ज्यामुळे चटकन शरीराला हे कळतं? ह्याची आता हवामानाची आणि शरीराची जी संबंध आहे त्याचे 3-4 मेन कारणं असतात. पहिलं म्हणजे कसं असतं की आपल्या शरीराला एक ठराविक शरीराचं टेम्परेचर असतं आणि जेव्हा हवामान बदलतं, म्हणजे एखाद्या तुम्हाला भरपूर थंडी वाजली किंवा एकदम आज जसा भरपूर पाऊस येतोय, तेव्हा तुमच्या एन्व्हायरमेंट किंवा तुमच्या परिसरातले जे जंतू असतात ते नेहमी बदलत असतात. त्यामुळे हवामानाचा बदल झाला की तुमच्या शरीरावरती त्या जंतूंचा परिणाम काही प्रमाणात होतो. त्याचबरोबर सर्दी म्हणा, ॲलर्जी म्हणा, बऱ्याच पेशंट्सना अस्थमा, दम्याचा त्रास होऊ शकतो हवामान बदलल्यानंतर. उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं म्हणून लोक गार खातात आणि मग त्यांना घसा दुखतो किंवा सर्दीचा त्रास होऊ शकतो. तर अशा प्रकारचं हवामानाचं तुमच्या शरीरावरती कॉन्स्टंट चेंजेस होत असतात. बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपलं शरीर सराउंडिंग जे हवामान आहे त्याच्याबरोबर खूप चांगलं ॲडजस्ट करत असतं, जी आपल्याला कळतही नाही. उदाहरणार्थ तुम्ही समजा एसी मध्ये बसलेला असतात आणि तुम्ही एसीच्या बाहेर गेला तर तो बाहेरचं टेम्परेचर उदाहरणार्थ 35 डिग्री असलं तरी तुम्हाला कधी वाटत नाही की बाबा एकदम मी जो श्वास घेतोय तो एकदम गरम यायला लागलेला आहे, कारण तुमचं नोज जे असतं ते एक एअर कंडिशनिंग युनिट सारखं असतं. तर तुमच्या शरीरामध्ये, छातीमध्ये जाणारं जे हवाचं टेम्परेचर असतं ते मोर ऑर लेस ॲट ऑल टाइम्स सेमच असतं. म्हणून तुमची बॉडी बहुतेक वेळी हवामानाला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते. तरी सुद्धा सांगितल्याप्रमाणे दमा, ॲलर्जी, सर्दी, खोकला हा त्रास हवामानाप्रमाणे माणसांना होऊ शकतो. बरं, नाक, कान, घसा या बाबतीमध्ये म्हणताना असं आम्ही सतत ऐकत असतो एवढंच की तिन्ही अवयव एकमेकांशी जोडलेले असतात. बरोबर. तर हे नेमके कशा पद्धतीने जोडलेले असतात याविषयी अधिक तज्ञ म्हणून जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. आता नाक, कान, घसा हे जे अवयव असतात ते आतून खूपच कोरिलेटेड आणि इंटर रिलेटेड असतात. आता ह्याचं तुम्हाला मी एक सोपं उदाहरण देतो. उदाहरणार्थ समजा हे हा तुमचा कान आहे. कानाचे वेगवेगळे भाग असतात. हा कानाचा पडदा आहे, ऐकण्याची हाडं असतात आणि ऐकण्याची नस असते. तर तुमच्या नाकातनं कानात ही दिसते, ही नळी जाते, याला युस्टेशन ट्यूब म्हणून म्हणतात. जेव्हा तुम्हाला भरपूर सर्दी झालेली असते, तुम्हाला खोकला होतो, तुम्ही जोरात नाक शिंकरलं तर ती सर्दी नाकातनं कानात सुद्धा जाऊ शकते. म्हणून बरेच पेशंट आमच्याकडे येतात सर्दी झाल्यानंतर कान बंद होतो ही तक्रार घेऊन. तर कान बंद याचमुळे होतं की सर्दी नाकातनं कानात जाऊन तुमचं रिलेटेड असतं. त्याचप्रमाणे तुमच्या नाकामधनं बरेचसे सायनस असतात जे तुमच्या घशामध्ये सर्दी, सायनस सोडू शकतात. म्हणून सर्दी झाल्यानंतर घशाचा त्रास, घसा दुखणं, आवाज बदलणं, खोकला येणं, तर हे तिन्ही अवयव इंटर रिलेटेड असतात
ॲज अ रिझल्ट काय होतं की नॉर्मली एखाद्या माणसाला सुरुवातीला अगदी साधी सर्दी चालू होते, सर्दीनंतर खोकला येतो, खोकला झाल्यानंतर तुमचं कधी नाक बंद होतं, तुमचा आवाज बदलतो. तर हे सगळं इन्फेक्शन हे तिन्ही ऑर्गन खूप जवळ असल्यामुळे स्प्रेड होऊन लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. मग ह्याच्यामध्ये जेव्हा काळजी घ्यायची असा मुद्दा येतो, हे हवामान बदललं की आमच्या सामान्यांमध्ये उद्भवणाऱ्या तक्रारी कायमच्या असतात. बरोबर. हे होऊच नये, उद्भवूच नये यासाठी काय करता येऊ शकतं? आधी सगळ्यात काळजी कशाची घ्यायची? आता आधी हवामानामुळे किंवा तुमच्या या तिन्ही भागांमुळे काळजी घेण्याचे काही ठराविक रूल्स असतात, काही ठराविक पद्धती असतात, जे जुन्या काळापासून लोक करत आलेत आणि जे शक्यतो आपण करू नये किंवा ते सगळ्याच काही बरोबर नसतात. अच्छा. उदाहरणार्थ आता तुम्ही ऐकलं असेल की आमच्या आधीच्या पिढी, आमच्या आजी आजोबा कानात मुलांच्या तेल घालायचे, लहान मुलांच्या कानातनं बड किंवा काही घालून कान साफ करण्याचा प्रयत्न करत असायचे. ह्या सगळ्या ज्या सवयी असतात त्या तुमच्या कानाला हानिकारक किंवा त्रासदायक होऊ शकतात. नाकाची सुद्धा काळजी घ्यायचं म्हणजे सहसा तुम्ही नाकात बोट वगैरे जास्त काही घालू नका, त्यांनी इन्फेक्शन वाढू शकतं. महत्वाचं म्हणजे तुम्हाला समजा सर्दी झाली असली तर तुम्ही जोरात नाक कधी शिंकरू नका. अच्छा. जोरात नाक शिंकरल्यानंतर ती सर्दी तुमच्या सायनसमध्ये, तुमच्या कानामध्ये आणि बाकी ऑर्गनमध्ये तुमची खूप लवकर जाऊ शकते. हेच त्याच्यामध्ये महत्वाचं काळजी घ्यायची असते. आवाजाचं आम्ही एक अगदी सोपं आणि महत्वाचं उदाहरण आपण देऊ शकतो की आपण सगळे खूप बोलतो. आपल्या बोलण्याला कधी काही असं रेस्ट कधीच नसते. म्हणून लोक कधी कधी आवाज खराब असून सुद्धा भरपूर बोलत असतात, त्यांचा आवाज अजून खराब होत राहतो. म्हणून तुमच्या स्वरयंत्राला, तुमच्या कंठनळिकेला बऱ्याच वेळेला तुम्हाला रेस्ट किंवा आराम द्यायला लागतो. बरेचसे प्रोफेशनल गायक वगैरे असतात, तुम्ही त्यांना विचारलं तर ते ह्याच्यावरती खूपच आवर्जून जोर करतात आवाजाला रेस्ट देण्यासाठी. म्हणून सहसा इन शॉर्ट सांगायचं तर कान, नाक, घसा या तिन्ही ऑर्गनला आपण कधी जास्त साफ करायचं किंवा कधी क्लीन करायचं जास्त प्रयत्न करू नये. आणि कधीच तुम्हाला त्रास झाला तर तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही जास्त वाढायच्या आत त्याची ट्रीटमेंट करावी. बरं. स्वच्छता या नावाखाली बऱ्याचदा मोरी घासताना कशी घासपूस असते की नाही, तशी अवयांची घासपूस केली जाते. बरोबर आहे. म्हणजे इयरबड्सच्या बाबतीमध्ये खूप जणांना सवय असते की इयरबड्स फिरवायचे, नाक शिंकरायचं, जीभ नुसती जोरात जोरात घासायची किंवा टंग क्लीनर वापरायची. तर हे सगळं जे आहे हे ह्याला काही बऱ्याचदा निर्बंध राहत नाही. हे थोडंसं नियंत्रणामध्ये आणण्यासाठी आपण काय मार्गदर्शन करू शकतो? हा तुम्ही अगदी महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न म्हटलात. आमच्याकडे बरेचसे असे पेशंट येतात जे कानामध्ये काडी घातल्यानंतर इजा होते, जखम होते, त्याच्यानंतर ते डॉक्टरांकडे येतात. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की आपल्या कानामध्ये मळ किंवा आपण वॅक्स जो म्हणतो तो जो तयार होतो तो तुमच्या कानासाठी आवश्यक असतो. अच्छा. त्याच्यामुळे की तुमच्या कानाचं आतलं लुब्रिकेशन होतं, तुमच्या कानामधनं जे डस्ट जाते ते अब्झॉर्ब करतं, त्याच्यामुळे तुमच्या कानाचं प्रोटेक्शन होतं. एवढंच नाही, जे प्राणी तुम्ही ॲनिमल्स म्हणा, कुत्रा म्हणा, मांजर म्हणा, ज्यांचे कान आहेत प्रत्येकाच्या कानामध्ये मळ तयार होतो आणि ते नैसर्गिकपणे देवानी दिलेली एक आपल्या कानासाठी प्रोटेक्शन असते. म्हणून आंघोळ केल्यानंतर किंवा रोज तुम्ही काही घालून कान साफ करण्याची ही जी पद्धत आहे ही खूपच चुकीची आहे. ती अजिबात करू नये. बऱ्याचशा लोकांना सवय असते की आंघोळ करताना जसं तुम्ही अंग घासता तसं तुम्ही कान सुद्धा घासून बाहेर व्हावं आणि नंतर त्यांना वाटतं की आता आपल्याला खूप छान वाटतंय. पण ते खरं चुकीचं असतं, कारण त्याच्यामुळे तुमच्या कानाला इजा होऊ शकते. ह्याचं अजून एक कारण कसं असतं की तुमच्या कानाचा जो केनाल आहे तो स्ट्रेट नसतो, तो थोडा कर्व्ड असतो. त्यामुळे काय आहे की तुम्ही इथून समजा बड घातलं तर तुमच्या कानाच्या कुठल्याही भागाला तो डॅमेज करू शकतो. आणि हा तुमच्या कानाचा पडदा, तर तुमच्या कानाच्या पडद्याला सुद्धा त्याचा डॅमेज होऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून शक्यतो कान हा एवढा डेलिकेट ऑर्गन आहे, त्याला तुम्ही शक्यतो जास्त त्रास किंवा तुम्ही त्याला जास्त साफ करण्याचा प्रयत्न करू नये. घसा सुद्धा तुम्ही आता म्हटलात तर बऱ्याचशा लोकांना घसा सकाळी उठून आमच्याकडे पेशंट येतात की डॉक्टर आम्ही सकाळी उठून अगदी जोरात खोकला काढून घसा साफ करतो आणि मग आम्हाला कसं बरं वाटतं. पण त्यांच्या लक्षात येत नाही की ते केल्यामुळे तुमच्या खाण्याच्या नळीवरती, स्वरयंत्रावरती खूप ताण पडतो, तुमचा आवाज बदलू शकतो, तुमच्या घशामध्ये खूप सूज येऊ शकते. तर एवढा जोरात घसा कधी खोकून काढण्याची गरज नसते.
नाक सुद्धा शक्यतो नाकामध्ये काही घालणं किंवा तुम्ही जोरात नाक साफ करणं हे तुम्ही करू नये, कारण सर्दी जी नाकामधली असते ती थोडीफार आतबाहेर होत असते, पण जास्त जोर केल्यानंतर ती सर्दी जास्त प्रमाणात वाढू शकते. म्हणून शक्यतो तुम्ही कान, नाक आणि घसा या ऑर्गनला तुमच्या लिमिटप्रमाणे ठराविकपणे तुम्ही साफ करू शकता. जास्त त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह राहून उपयोग नसतो. हे खूप छान महत्वाचं आहे की ह्याच्यामध्ये अग्रेसिव्ह राहून चालणार नाही. correct. मग यामध्ये असं होतं की स्वच्छता घ्यायची आहे तर ती अलगद, किंवा आपण असं काही सांगू शकू शेड्यूल की आठवड्यातनं एकदा इयरबड्स घालणं, किंवा इयरबड्स नाही तर कशा पद्धतीने कानाची स्वच्छता करावी? हे महत्वाचं आहे, कारण अधिकतर आमच्या पुस्तकात मेडिकल नॉलेजमध्ये असं दिलं असतं की इयरबड कानामध्ये वापरू नये. कान हे तुमचं ऑर्गन आहे, त्याला साफ करण्याची गरज नसते. आता एखाद्या पेशंटना कधी कानात पाणी गेलं किंवा काही खाज आली आणि तुम्हाला कानामध्ये बड घालावंसं वाटलं, तर महत्वाचं म्हणजे ते बड तुम्ही कानात टाकताना अगदी अलगदपणे फिरवावं. त्याला जोरात तुम्ही हाताने फिरवून साफ करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमच्या कान जो असतो तो बाकी अवयवाप्रमाणे स्ट्रॉंग नसतो, तो खूप डेलिकेट असतो. म्हणून शक्यतो कान साफ करू नये. साफ करायची गरज पडलीच तर अगदी डेलिकेटली तुम्ही तो कान खूप कमी प्रमाणामध्ये गरज पडली तर साफ करू शकता. आता ही जी रचना आहे की बऱ्याचदा डोळ्याचं सुद्धा ऑपरेशन्स होतात, त्यावेळी सुद्धा हेच सांगण्यात येतं की कानामध्ये गाडी घालू नका किंवा नाक जास्त जोरात शिंकरू नका, म्हणजे पुन्हा चेहऱ्याचे अवयव जे आहेत ते एकमेकाशी खूप जोडलेले असतात असं आपण म्हणू शकतो. सगळेच अवयव जोडलेले असतात हा एक भाग झाला. दुसरा महत्वाचा भाग झाला की चेहऱ्याचे जे सगळे हे जे ऑर्गन असतात ते खूप डेलिकेट आहेत. आता उदाहरणार्थ कानाचा पडदा, एखादा फटाका चुकून वाजला तरी कानाचा पडदा फुटू शकतो, तो एवढा डेलिकेट ऑर्गन असतो. ह्याचमुळे काय असतं की या ऑर्गन्सला तुम्ही जेवढं कमी हँडल कराल तेवढं चांगलं असतं. हे सगळे ऑर्गन आतून इंटर रिलेटेड तर असतातच, त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि हे ऑर्गन असे असतात की एका ऑर्गनला समजा त्रास झाला, जसं तुम्हाला सर्दी झाली तर कानाचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं असलं तर ते डॉक्टर अगदी सांगतात की तुमच्या नाकाचं सर्दी नाही आहे हे क्लिअर करा, मग आपण ऑपरेशन करू, कारण तुमच्या नाकातनं सुद्धा डोळ्यात इन्फेक्शन जाऊ शकतं. तर हे सगळे ऑर्गन तुमचे कनेक्टेड असल्यामुळे सगळ्यांची काळजी घेणं महत्वाचं असतं. एक महत्वाचा उल्लेख आला तो म्हणजे सायनस. सायनस हा आजार बऱ्याच वेळा आपल्या कानावरती येत असतो. मुळात हे सायनस ही कन्सेप्ट काय आहे, संकल्पना काय आहे हे सांगूया, आणि हा आजार आहे का मुळात, हा एक मुळात प्रश्न येतो. आमच्याकडे खूप पेशंट असे येतात किंवा तुम्ही बोलतानाही ऐकलं असेल, लोक म्हणतात की मला सायनसचा त्रास आहे. आता सायनस म्हणजे मुळात काय हे आधी समजलं पाहिजे. असं असतं की तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या कपाळावरती, गालावरती वेगवेगळे सायनस असतात. सायनस म्हणजे हवेने भरलेले कॅव्हिटी असतात, म्हणजे इथे आपल्याला इथे हवा भरलेली असते हाडाच्या आतमध्ये. जेव्हा त्या हाडांच्या आत जी हवा असते त्याची रिप्लेसमेंट सर्दी किंवा सूज किंवा काही गाठीमुळे होते, तेव्हा आपल्याला सायनसचा त्रास होतो. सायनसचा त्रास एखाद्या पेशंटला झालेला आहे हे तुम्हाला कसं कळतं? सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या कुठल्या ओळखीच्या माणसाने समजा फोन केला, आवाज बदलला असला तर तुम्ही सांगाल की अरे तुझा आवाज बदललाय, तुला काही सर्दीचा का सायनसचा त्रास आहे का? म्हणजे काय होतं की आपण नाकातनं बोलतो असं वाटतं, तुमच्या आवाजाचा रेझोनन्स असतो तो जातो. तर जेव्हा या सायनसमध्ये इन्फेक्शन होतं त्याचप्रमाणे सायनसमध्ये सर्दी जमते, तर त्याला आपण पहिलं सायनस हा त्रास म्हणतो. आम्ही ह्याच्यामध्ये सायनुसायटिस म्हणतो. बरं, याविषयी जाणून घेते, पण कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तो तुमच्या परवानगीने घेते. शोली, थँक्यू. अरुण दोंदे यांचा औरंगाबादहून फोन आहे. नमस्कार अरुणजी. हो हो. दोन प्रश्न आहे. पहिला असा आहे की अचानकपणे कानामध्ये एखादा कीटक किंवा किडा गेल्यास जिथे दवाखान्यात वेळेवर जायची सुविधा नसेल तिथे प्राथमिक उपचार म्हणून काय करावे? आणि दुसरा प्रश्न आहे, पावसाळ्यातील वातावरणाचा नाक, कान किंवा घसा यापैकी कोणत्या अवयवाची प्रामुख्याने काळजी घ्यावी? थँक्यू. काय सांगाल? त्याचा पहिला प्रश्न होता की अचानक कानामध्ये काही किडा किंवा काही गेल्यानंतर काय करावं. कानामध्ये काही किडा किंवा मुंगी असं काही गेलं की ते खूपच अनकम्फर्टेबल, त्रासदायक हा कंडिशन असते. कारण कान हे तुमचं ऑर्गन एवढं सेन्सिटिव्ह असतं की जराही मुंगी गेली तरी माणसाला अतिशय म्हणजे वेळ लागण्याची पाळी येऊ शकते. आता तुम्ही अगदी घरगुती असलात, तुम्ही लांब असलात, डॉक्टर नसले, रात्री 12-1 वाजता कानात काही किडा गेल्यासारखं वाटत असलं तर एक सोपा उपाय जे आपण करू शकतो की पहिलं म्हणजे तो किडा किंवा डास जी मुंगी गेलेली आहे
त्याला पहिलं मारणं हे महत्वाचं उपाय. बर. त्यासाठी सोपा उपाय म्हणजे जर असं कोंबट खोबरेल तेल 2 ते 3 थेंब तुम्ही कानात टाकावं. 2 ते 3 थेंब महत्वाचं आहे. फक्त 2 ते 3 थेंब, जास्त नको. कारण एका मुंगी किंवा डासाला मारण्यासाठी 2 थेंब पुष्कळ झाले. बरोबर. तर फक्त 2 ते 3 थेंब तुम्ही कानात टाकावं आणि मग लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरकडे जावं. अच्छा. मग डॉक्टर कान चेक करून समजा काही असलं तर त्याला काढून ती ट्रीटमेंट करू शकतात. दुसरा जो तुमचा प्रश्न होता की पावसामध्ये कान, नाक, घसा ह्याच्यामध्ये कुठल्या अवयवामध्ये तुम्हाला जास्त काळजी घ्यायला लागते. पावसामध्ये खरं सांगायचं तर सगळ्याच अवयवाची तुम्हाला काळजी घ्यायला लागते. खरं आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही ENT रिलेटेड म्हटलात तर कानाची एक काळजी घ्यायला लागते. कारण पावसामध्ये जेव्हा हवेमध्ये इन्फेक्शन असतं, हवेमध्ये फंगस खूप असतं, तेव्हा कानामध्ये तुमच्या फंगस इन्फेक्शन हे पावसामध्ये खूप कॉमन असतं. फंगस म्हणजे आपण मराठीत त्याला बुरशी म्हणतो. बुरशी जी असते ते जिथे मॉइश्चर असतो, ओलावा असतो, तिथे बुरशी वाढते. बाहेर ओलावा असल्यामुळे कानामध्येही थोडा ओलावा राहतो आणि कानामध्ये बुरशीचे इन्फेक्शन पावसामध्ये सगळ्यात कॉमन होतात. त्याचप्रमाणे सर्दी म्हणा, तुमचा खोकला म्हणा, हे इन्फेक्शन पावसामध्ये नेहमीसारखे होतात. तर हे 3 गोष्टी जे असतात ते पावसामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त इन्फेक्शन दिसतात. पावसाळा विशेषाचा भाग नाक, कान, घसा यांचे उपचार, आजार, उपचार आणि त्याविषयी अधिक माहिती आपण करून घेत आहोत. डॉक्टर मिनेश जुवेकर आपल्याशी याविषयी संवाद साधत आहेत. सर, पुढचा फोन आलाय तो आधी घेते आणि पुन्हा आणखीन जाणून घेऊया. समीक्षा यांचा फोन आहे. नमस्कार समीक्षा. समीक्षा परुळेकर पनवेल. पनवेलून बोलते. बोला. माझं वय 49 आणि माझ्या कानात ना असं एका कानाच्या पडद्याला भूक आहे आणि कानाला असा आवाज येतो असा. बर. धन्यवाद हा समीक्षा माझा ताई. प्रश्न आहे. बर. ह्यांचा जो प्रश्न आहे हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. पहिलं म्हणजे त्यांचं वय 59 आहे. हो. 51 म्हटले ते 59. 59. तर कानाचे जे त्यांना कानामध्ये आवाज येतोय त्या आवाजाला टिनिटस म्हणतात. अच्छा. टिनिटस काय असतो की हा समजा उदाहरणार्थ तुमचा कान असला, कानाचा मी म्हटल्याप्रमाणे पडदा असतो, ऐकण्याची हाडं आणि ऐकण्याची नस असते. हा जो टिनिटस त्रास होतो ते बऱ्याच वेळा तुमची ऐकण्याची नस असते ती कमजोर झाल्यामुळे हा त्रास होतो. बर. त्याचबरोबर त्या म्हटलं की त्यांच्या कानाच्या पडद्याला छिद्र पण आहे. तर समजा कानाच्या पडद्याला छिद्र असलं आणि प्लस तुमची कानाची ऐकण्याची नस ही कमजोर झाली असली तर त्याची आपल्याला अगदी स्पेसिफिक योग्य ती ट्रीटमेंट करायची गरज असते. त्याच्यामध्ये काय असतं की कानाचा पडदा जिला छिद्र असतं त्याला टिम्पॅनोप्लास्टी हे ऑपरेशन असतं. ते ऑपरेशन करून आपल्याला तो पडदा आधी बंद करायला लागतो. म्हणजे तुम्ही नॉर्मली जसं माणसं ऐकतात तसं तुम्ही ऐकू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे ती ऐकण्याची तुमची नस जी कमजोर झालेली आहे त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. पण त्याच्यासाठी आम्ही फक्त व्हिटॅमिनच्या गोळ्या देऊ शकतो आणि थोडे दिवसांनी अधिकतर पेशंटमध्ये तो आवाज हळूहळू कमी होतो. अच्छा. फक्त कानाची ऑडिओमेट्री म्हणून आधी टेस्ट करायला लागते. त्याच्यामध्ये तुम्ही आता किती कमी ऐकताय, का कमी ऐकताय ह्याचं एक आपल्याला रिपोर्ट काढायला लागतं आणि त्यानंतर कानाचं योग्य ते ट्रीटमेंट तुमचे स्पेशलिस्ट डॉक्टर तुम्हाला सांगू शकतील. पण एक गोष्ट नक्की सांगेन की ह्या कानाला तुम्ही जे आवाज येतोय, छिद्र आहे, त्याला असंच ठेवू नका. कारण जसं वय होत जाईल, अजून वर्ष होतील, तुमच्या कानाची ऐकण्याची क्षमता हळूहळू अजून कमी होत जाईल. कानातनं पाणी किंवा पू येण्याची शक्यता सुद्धा वाढत जाईल. म्हणून त्याची ट्रीटमेंट करणं जरुरी आहे. सर, तुम्ही मगाशी म्हणाल की कानाभोवती असलेला मळ जो आहे ते विषाणू जे असतात ते योग्य असतात किंवा अपायकारक नसतात. जसं आपण दुधाचं दही करताना असलेले जीवाणू जे असतात ते उपयोगी जीवाणू असतात, तसं या मळाविषयी म्हणता येतं की ते योग्य आहे. पण तो साफ करण्याच्या नादामध्ये कदाचित अपाय होऊ शकतो. आता मग हे साफसफाई जेव्हा आहे ती कशा पद्धतीने मर्यादित स्वरूपामध्ये करता येईल हे आपण या मॉड्यूलच्या माध्यमातून दाखवूया. नक्कीच. आता तुम्ही जसं म्हटलात की कानाचा हा जो पडदा आहे त्याच्या पुढचा हा जो भाग आहे त्याला एक्सटर्नल कॅनाल म्हणतात. मळ जो असतो याच भागामध्ये तयार होतो. नॉर्मली जेव्हा तुमच्या कानात मळ तयार होतो तेव्हा तो पिवळ्या रंगाचा असतो आणि बाहेरचं म्हणा डस्ट पोल्युशन जमा झाल्यानंतर त्या मळाचा कलर काळा होतो. अच्छा. मळ जास्त जमा झाल्यानंतर पेशंटना कान ब्लॉक होणं, कानामध्ये थोडं दुखणं हा त्रास होतो. याकरता आपल्याला काय करायला लागतं की आधी डॉक्टरांकडे गेल्यानंतर आम्हाला पेशंटना काही ड्रॉप द्यायला लागतात. हे ड्रॉप दिल्यानंतर कानातला मळ तुमचा नरम होतो. नरम झाल्यानंतर सिरिंजिंग म्हणून एक पद्धत असते.
त्यांनी आम्ही नरम मळ जो असतो ते जरासं कोंबट पाणी असतं, त्या पाण्याच्या फ्लशनी आम्ही तो मळ साफ करून बाहेर काढतो. अच्छा. आणि ते केल्यानंतर एकदा तुमचा मळ निघाला की शक्यतो एकदम लगेच तो मळ असा काही एवढ्यात तयार होत नाही. तर मळ जो असतो तो घरी न काढता डॉक्टरांकडे स्पेसिफिक या पद्धतीने काढलेला मळ नेहमीच चांगला असतो. बरोबर आहे. जयश्री यांचा सोलापूरहून फोन आहे. नमस्कार जयश्री, बोला. हा मॅडम, माझं नाव जयश्री सोनवणे हो, आणि वय 29 आहे. बर. तर माझा प्रश्न असा आहे की मला सारखी सर्दी होते, सकाळी उठल्यानंतर नाक चरचरतं आणि शिंका येतात, मग नाक गळायला लागतं आणि दुपारी आणि रात्री सुद्धा एक साईड नाकाची बंद असते आणि कान वगैरे गुदगुदतं सारखं, घसा आणि नाक पण आतून खाजतं. मग खूप सारखी सर्दी होते. त्यासाठी मला विचारायचं होतं सरांना. बर. ह्यांचा जे कंप्लेंट तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिलं म्हणजे तुम्ही जसं म्हटलात वेगवेगळे अवयव कसे कनेक्टेड आहेत ते तुम्हाला या पेशंटच्या प्रश्नावरूनच कळलं असेल. कारण त्यांच्या नाकातनं सर्दी होते, कान गुदगुदतोय, घशामध्ये खवखवतंय, म्हणजे सगळेच त्यांचे हे ऑर्गन आहेत हे थोडे इफेक्ट झालेले आहेत. आता ह्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मी एक छोटंसं क्लॅरिफिकेशन करतो. बर. सर्दी जी असते ती दोन प्रकारची मुख्यतः असते. पहिली म्हणजे ॲलर्जिक असते, म्हणजे तुम्ही साधारणपणे 4 वाजता नॉर्मल असला, 4:30 वाजता तुम्हाला 15-20 शिंका आल्या, नाकातनं पाणी आलं, तुम्ही एक कुठली तरी अँटी ॲलर्जिक गोळी घेतली आणि सर्दी कमी झाली, त्याच्यानंतर तुम्ही ठीक असता. तर ही सर्दी असते, ही टिपिकल ॲलर्जिक सर्दी असते. अच्छा. काही पेशंटना सर्दी ही इन्फेक्टेड असते किंवा कंटिन्यू सर्दी असते, म्हणजे सारखंच नाक बंद होणं, नाकातनं शिंका कधी कधी येणं, हिरवं पिवळं शेंबूड येणं, डोकं दुखणं, वेगवेगळं वास न कळणं, ही जी कंटिन्यू सर्दी असते. आता या पेशंट ज्यांनी जयश्री यांनी फोन केला होता त्यांच्या नाकातनं सर्दी मोरालेस त्यांना कंटिन्यूच होत असते. ॲलर्जी किंवा सकाळी उठल्यानंतर काही धूळ कचरा ह्याची एक्सपोजर झाल्यानंतर ते अजून जास्त होते. त्याचमुळे नाकातनं कानात जी नळी जाते ती सर्दी तुमच्या नाकातनं कानात जाते आणि कानामध्ये सुद्धा त्यांना थोडं इरिटेशन होत आहे. ट्रीटमेंट ह्यांची कशी करायची की एक तर त्यांचा हा जो त्रास आहे हा बरेच दिवसापासून आहे, हा हल्लीचा नव्हता. म्हणून काय करायला लागतं की एक तर नाकाचं आपल्याला नीट चेक करायला लागतं की तुमच्या नाकाचं हाड हे बेंट आहे का नाही. बर. नाकाचं हाड जे असतं ते तुमच्या नाकाला 2 भागांमध्ये डिवाइड करतं. काही पेशंटमध्ये नाकाचं हाड एका बाजूला वाकडं किंवा बेंट असतं, त्याला आम्ही डिव्हिएटेड नेझल सेप्टम असं म्हणतो. अच्छा. ते बेंट असलं तर त्याची थोडी ट्रीटमेंट करायला लागते. आणि एक महत्त्वाचा तपास म्हणजे तुमच्या सायनसचा एक सीटी स्कॅन करायला लागतो. सीटी स्कॅनमध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये जे 8-10 वेगवेगळे सायनस आहेत, कुठल्या सायनसमध्ये सर्दी किती जमा आहे हे आपल्याला सीटी स्कॅनवरनं दिसून येतं. अच्छा. ते झाल्यानंतर मग पेशंटला ऑपरेशन लागणार आहे का, औषधच लागणार आहेत का अजून काय ट्रीटमेंट आहे हे आपण करू शकतो. म्हणून जयश्रींना मी हे ॲडवाईस करू शकतो की तुमच्या डॉक्टरांकडे तुम्ही जावं, सायनसचा सीटी स्कॅन करावा, तुमची सर्दी किती जमलेली आहे, काय त्रास आहे हे बघावं. पण तुमचा मूळ त्रास हा सायनसमुळेच आहे आणि त्याची ट्रीटमेंट करायची गरज आहे तुम्हाला. पुढचा फोन आहे तो घेऊया. विवेक करमरकर आपल्याशी बोलतात दापोलीहून. नमस्कार. हा नमस्कार डॉक्टर, मी नमस्कार. विवेक बोलतोय दापोलीहून. हॅलो. बोला. हा मला डॉक्टरने एक प्रश्न विचारायचा होता की माझा सायनसचा त्रास येतो, म्हणजे नाक सोनतं आणि मग नेसल स्प्रे वगैरे डेली वापरायला लागतं आणि ते वापरल्यानंतर नाक सुटतं, तर त्याच्यावर काही उपाय आहे का? बर, धन्यवाद. सर, ह्या जोडूनच एक प्रश्न विचारते ते म्हणजे इन्हेलर किंवा नाकासाठी जे स्प्रे मिळतात हे वापरणं योग्य आहे का? बरोबर आहे. ह्याचं उत्तर असं असतं की ह्यांनी जसं दापोलीवरनं फोन केला होता त्यांना नाकाचा स्प्रे देण्यात आलेला आहे. आता नाकात टाकणारे 2 औषधं असतात, एक नाकातले ड्रॉप्स मेन असतात आणि एक नाकातला स्प्रे असतो. नाकातला ड्रॉप जो असतो जेव्हा तुमचं नाक ब्लॉक होतं तेव्हा तुम्ही नाकात ड्रॉप वगैरे टाकता आणि तुमचं नाक काही वेळासाठी तरी ओपन होतं. बर. काही पेशंट्सना ॲलर्जीचा जेव्हा त्रास असतो, नाकातनं शिंका येतात, नाकातनं पाणी येतं, तेव्हा नाकातला स्प्रे देतात. हा स्प्रे पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या निगराणीखालीच वापरला पाहिजे. तुम्ही स्वतःहून तो स्प्रे कंटिन्यू वापरू शकत नाही. बर. स्प्रे वापरण्याचा काल साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यापर्यंत तुम्ही तो स्प्रे वापरू शकता विदाउट एनी मेजर साईड इफेक्ट. अच्छा. पण 1.5-2 महिन्यानंतर समजा तुम्हाला तो स्प्रे कंटिन्यू अजूनही वापरायची गरज पडत असेल तर मग तुम्हाला पुढे त्याची ट्रीटमेंट किंवा तपास इन्व्हेस्टिगेशन केलेच पाहिजेत. की सारखा हा स्प्रे वापरून फक्त माणूस संबंध जीवन काढू शकत नाही.
सर असे खूप लोक आहेत की ज्यांच्या पर्समध्ये, पाऊचमध्ये किंवा औषधांच्या डब्यापाशी हे इन्हेलर हे सतत ठेवलेले असतात आणि बसल्या बसल्या छंद असतो किंवा आवड असते किंवा ते तसं घेतलं की मला बरं वाटतं, ही एक एक्सक्यूज सोयीची दिलेली असते. आमच्याकडे पेशंट असतात त्यांना आम्ही झायलोमेटाझोलिन एडिक्शन म्हणतो. अच्छा. एडिक्शन म्हणजे कसे असते की नाकातले जे ड्रॉप आहेत ते ड्रॉप टाकल्यानंतर नाक उघडतं. बघणारे बऱ्याचशा दर्शकांपैकी सुद्धा 100% असे दर्शक असतील की नाकात ड्रॉप टाकल्याशिवाय रात्री झोप येत नाही. हे त्यांचं एक फिक्स्ड असतं. पर्समध्ये, खिशामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते नाकातले ड्रॉप असतात आणि ते ड्रॉप टाकत टाकत 10-10 वर्ष ड्रॉप टाकलेले असतात त्यांनी. आणि नंतर ते ड्रॉप टाकण्याचा इफेक्ट जो असतो तुमच्या शरीरावरती तो थोडा कमी होतो. अच्छा. मग ते डॉक्टरांकडे येतात की बाबा डॉक्टर साहेब मी 10 वर्ष ड्रॉप वापरतोय, आधी माझं नाक अगदी ओपन व्हायचं पण आता होत नाहीये, कारण तुमच्या बॉडीला त्याची एडिक्शन होऊन ते ड्रॉपची सवय झालेली असते. अच्छा. म्हणून हे जे ड्रॉप्स असतात ते तुमच्या बाकी शरीरावरती सुद्धा हानिकारक असतात. पण सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांच्या निगराणीखाली काही कालापर्यंतच ते वापरावे. सोपे आहेत, पटकन नाकात ड्रॉप टाकून तुमचं नाक उघडतं म्हणून ते वापरू नये, कारण त्याचे साईड इफेक्ट लॉंग टर्म मध्ये असतात. कायम लक्षात ठेवायला पाहिजे की ते औषध आहे. करेक्ट करेक्ट. घशाच्या बाबतीमध्ये उद्भवणारा सामान्यपणे ऐकू येणारा आजार म्हणजे टॉन्सिल. टॉन्सिल हे मुळात काय आहे? टॉन्सिल हे तुमच्या घशामध्ये किंवा आम्ही ओरोफॅरिंग्स म्हणतो घशामध्ये असणारे 2 छोटे लिम्फॉइड टिश्यू किंवा ऑर्गन्स असतात. प्रत्येक माणसाच्या घशामध्ये टॉन्सिल असतात जन्मतः. आता जेव्हा टॉन्सिल काही प्रमाणामध्ये इन्फेक्ट होतात, स्पेशली लहान मुलांमध्ये वगैरे, तेव्हा हा टॉन्सिलचा त्रास होतो. आता तुम्ही टॉन्सिलचा विषय काढल्यानंतर आम्हाला सगळ्यात कॉमनली विचारलेले 2-3 पेशंटचे डाऊट्स मी आता तुम्हाला सांगतो. अवश्य. पहिलं म्हणजे लोकांचा प्रश्न असतो की टॉन्सिल हे काय असतात आणि टॉन्सिल तुमच्या शरीराचे सोल्जर्स असे म्हटले जातात. टॉन्सिल तुमच्या शरीराला प्रोटेक्ट करतात असं आम्ही पुस्तकात वाचलेलं आहे. हे कितपत खरं आहे? ह्याचं उत्तर असं की टॉन्सिल तुमच्या शरीरामध्ये बी आणि टी लिम्फोसाइट्स हे काही तुमच्या शरीरातले प्रोटेक्टिव्ह सेल्स असतात ते तयार करतात. पण ते साधारणपणे 3 ते 4 वर्षापर्यंत टॉन्सिलचं मेन फंक्शन असतं. 4 वर्षानंतर सहसा टॉन्सिलचं फंक्शन विशेष काही नसतं, कारण तुमच्या बॉडीचे स्प्लीन आणि बाकी ऑर्गन्स त्याच्या फंक्शन टेक ओव्हर करतात. म्हणून टॉन्सिलच्या आतमध्ये बऱ्याच वेळा इन्फेक्शन जमतं, त्याला आपण टॉन्सिलायटिस म्हणतो. लहान मुलं गार खातात, आईस्क्रीम खातात आणि वारंवार त्यांना घशाचा त्रास होऊ शकतो, त्यालाच बेसिकली टॉन्सिलचा त्रास म्हणतो. प्रत्येक पेशंट ज्याच्या घशामध्ये टॉन्सिलचा त्रास होतो त्याला ऑपरेशनच करायला पाहिजे असं नसतं. पण समजा तुम्हाला वर्षातनं 5 ते 6 वेळा रिकरंट घशामध्ये त्रास व्हायला लागला, घसा दुखायला लागला, ताप यायला लागला आणि त्याचबरोबर तुम्हाला सारखा सर्दी खोकला हा त्रास होत असला तर टॉन्सिलची ट्रीटमेंट किंवा ऑपरेशन करायची गरज पडू शकते. तर टॉन्सिल हा तुमच्या शरीराचा नॉर्मल भाग असतो, पण जेव्हा तो त्रास द्यायला लागतो तेव्हा त्याचं काही ऑपरेशन वगैरे काही करायची गरज पडते. अच्छा. हे कुठल्या वयामध्ये टॉन्सिलचं ऑपरेशन किंवा उपचार करावं लागतं असं काही आहे? हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. टॉन्सिल जे असतात ते साधारणपणे 6 वर्षापासून 7 वर्षापासून ते 12-15 वर्षापर्यंत काढलेले सगळ्यात चांगले. ह्याचं पण एक मेडिकल कारण असतं. ह्याचं कारण आहे की जेव्हा तुम्ही त्या वयामध्ये टॉन्सिल काढता मुलाचे सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो आणि मुलाचं ते वाढतं वय असतं. ते वाढतं वय असल्यामुळे जेव्हा सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो शक्यतो मुलांची वाढ वगैरे ह्याच्यामध्ये चांगला परिणाम होतो. म्हणून 6 ते 7 वर्ष ते 15 वर्षापर्यंत टॉन्सिल काढलेले सगळ्यात उत्तम. पण समजा तुम्हाला 20व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी टॉन्सिलचा त्रास होत असला तरी सुद्धा तुम्ही ते ऑपरेशन कुठल्याही वयी करू शकता. टॉन्सिलच्या बाबतीमध्ये कसं म्हटलं जातं, एक तर 2 गोष्टी. लहानपणी असताना टॉन्सिलचं ऑपरेशन म्हणजे आईस्क्रीम भरपूर खायला मिळणार, हे एक आनंदाची गोष्ट असायची. आणि अशा पद्धतीने म्हणजे अर्थात ऑपरेशनचे किस्से ऐकायला यायचे की टॉन्सिलचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे भरपूर आईस्क्रीम खायला मिळते. आणि त्याचबरोबरीने अजून एक टॉन्सिलच्या बाबतीमध्ये ऐकायला मिळतं ते असं की टॉन्सिलचा त्रास आहे आणि जर वेळीच टॉन्सिल काढून टाकला नाही तर कदाचित त्या मुलाच्या किंवा बालकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. या दोन्हीच्या बाबतीमधले समज आणि गैरसमज याविषयी थोडं आपण विस्तृतपणे सांगूया, कारण मोठा प्रेक्षक वर्ग जो आहे तो ह्या समज गैरसमजाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला आहे. टॉन्सिलचं असं असतं की लहान मुलांना
साधारण 3-4 वर्षापर्यंत जेव्हा सर्दी खोकल्याचा त्रास होतो किंवा तुम्ही म्हणा 10 वर्षापर्यंत कुठल्याही मुलाला जेव्हा सर्दी खोकल्याचा त्रास होतो तेव्हा थोडाफार टॉन्सिलमध्ये इन्फेक्शन असतंच. अच्छा. आता ऑपरेशन झाल्यानंतर भरपूर आईस्क्रीम खायला मिळतं हे आम्ही मुलांना थोडं आपण म्हणायचं लालच दाखवतो, कारण कुठलंच मूल ऑपरेशन करायला तयार नसतं. टॉन्सिल्स जे असतात तुमच्या शरीरामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की इन्फेक्शन टॉन्सिलच्या आतमध्ये जमा होतं. बर. ते जमा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जराही काही बाहेर थोडंफार गार खाल्लं किंवा काही बाहेरचं खाल्लं तर टॉन्सिलचा त्रास चालू होतो. त्यामुळे मला वाटतं की टॉन्सिल्स जुन्या काळी एक 20-25 वर्षापूर्वी टॉन्सिलचे ऑपरेशन खूप जास्त व्हायचे. अच्छा. आता नवीन अँटीबायोटिक वगैरे आल्यामुळे टॉन्सिलचे ऑपरेशन कम्पॅरेटिव्हली थोडे कमी होतात. खरं आहे. पण टॉन्सिल जेव्हा तुम्हाला त्रास देतात, सर्दी खोकला वारंवार येतो. एक अमेरिकेमध्ये स्टडी केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की समजा एक मुलगा एक अँटीबायोटिक वर्षातनं 5 वेळा का 7 वेळा जरी घेत असला त्याच कारणामुळे, तर त्याचं सुद्धा त्याच्या शरीरावरती साईड इफेक्ट होऊ शकतो. म्हणून तुम्ही टॉन्सिल जेव्हा जास्त त्रास व्हायला लागले मुलांना 6 वर्षापासून 15 वर्षापर्यंत, बाकी लोकांचे तुम्ही ओपिनियन न घेता तुमच्या डॉक्टरांकडे ओपिनियन घ्या, कारण टॉन्सिलबद्दल गैरसमजती खूप जास्त होतात आणि ट्रीटमेंट केल्यानंतर ऑपरेशन करणं सुद्धा फार काही मोठं नसतं ते. खरं आहे. एक लांबचा फोन आहे तो घेऊया. बँगलोरहून फोन आहे. रजनी पडवणकर आपल्याशी बोलतायत. रजनी ताई बोला. नमस्कार, बोला. नमस्कार. बोला. रजनी पडवणकर बँगलोरहून बोलते आहे. माझा हो. प्रश्न असा आहे, सारखी सर्दी होते आणि शिंकाही येतात, तर हा सायनसचा प्रकार आहे का आणि ह्यावर उपाय काय? धन्यवाद. धन्यवाद. आज या संदर्भातले प्रश्न भरपूर आपल्याकडे आहेत. बाहेर पाऊस सुद्धा खूप आहे. सगळ्यांना विनंती आहे, आज रात्री 11:30 वाजता या कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण होईल, ते नक्की बघा. तुमच्या आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये आहेत. सर, आणखीन काय सांगाल? हा बघा, आता ह्यांचा जो प्रश्न आहे की त्यांना सारखी सर्दी येते आणि शिंका येतात. आता जेव्हा सारखी सर्दी येते आणि शिंका येतात, ह्यांचा त्रास जास्त ॲलर्जीचा वाटतोय. अच्छा. ॲलर्जी म्हणजे तुम्ही धूळ, कचरा, फोडणी किंवा तुमच्या घराचं कुकिंगचे फ्युम्स, बाहेरच्या डस्ट, एन्व्हायरमेंटल तुमचं गाड्यांचं पोल्युशन असतं, या सगळ्या कारणांमुळे तुम्हाला नाकातली ॲलर्जी येते. मी ह्यांना हे सांगू इच्छितो की तुम्हाला जेव्हा हा सर्दीचा त्रास होतो तेव्हा तुम्ही अँटी ॲलर्जिक गोळ्या किंवा स्प्रे काही प्रमाणामध्ये घ्या. समजा 3 ते 6 आठवड्यानंतर अजूनही तुम्हाला त्रास होत असला तर तुमच्या सायनसचा CT स्कॅन काढा आणि शक्य असेल तर ज्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी येते ती गोष्ट तुम्ही थोडी अवॉइड करायची. ह्याच्या व्यतिरिक्त लेटेस्ट पाहिलं तर काही रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट असतात, तुमचे एंडोस्कोपिक कॉट्रायझेशन्स काही असतात. हे काही छोटे छोटे ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट असतात ज्यांनी तुमचा ॲलर्जीचा त्रास आपण कमी करू शकतो. पण ज्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आहे ती गोष्ट तुम्ही डिलीट केलीत तर तुमचं इफेक्ट आणि तुमचे ट्रीटमेंट खूप सोपी आणि लवकर होऊ शकते. ॲलर्जीला डिलीट करण्यासाठी काही स्लाइड्स आपण दाखवू शकतो? ॲलर्जीला डिलीट करण्यासाठी नक्कीच काही 1-2 स्लाइड्स आहेत आणि त्याद्वारे त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळू शकेल आणि कशा पद्धतीने त्याचा वापर दैनंदिन दिनचर्येमध्ये करता येऊ शकतो. कारण सर्दी हे वारंवार उद्भवणारा बहुतांशी लोकांमधला आजार आहे, नाही का डॉक्टर? बरोबर आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला ही एक स्लाइड दाखवतो. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सायनसचे वेगवेगळे असतात. तर हा जो चेहरा आहे तुम्ही पाहिलात तर हे सगळे वेगवेगळे सायनस तुमच्या चेहऱ्यावरती आहेत. आणि ॲलर्जीमध्ये काय असतं की तुमचे सायनसच्या आतमध्ये जी सर्दी असते ती काय जमलेली नसते, फक्त तुमच्या नाकाच्या आतमध्ये भरपूर सूज येऊन हा त्रास होतो. अच्छा. ॲलर्जी पाहिलं तर तुम्ही डस्ट म्हणा, पोल्युशन म्हणा, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला ॲलर्जी होऊ शकते. आणि जेव्हा तुम्हाला सर्दी किंवा अशी ॲलर्जी होते तेव्हा हे तुमचे सिम्पटम्स हे कॉमनली असतात. चेहरा पण असाच असतो. म्हणजे डोकं दुखणं, खोकला येणं, घसा खोकणं, बॉडी एक, हे सगळ्यात प्रॉब्लेम असतात. ट्रीटमेंट ह्याची बरोबर केली नाही तर तुमच्या नाकामध्ये पॉलिप हा त्रास होऊ शकतो. पॉलिप म्हणजे त्यांना सर्दीच्या गाठी आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो. हे जे पॉलिप एकदा जमा झाले तर त्यांना लेटेस्ट आमचं एक फेस म्हणून सर्जरी असते, त्यांनी आणि मायक्रो डिब्रायडर एक मशीन असतं. हे दुर्बिणीतनं आम्हाला ते सगळे पॉलिप आम्हाला छानपणे काढू शकतो आणि काढायची गरज पडू शकते. बरं सर, मुळामध्ये घोरणं हा एक आजार आहे का?
घोरणं जो असतो तो बऱ्याच वर्षापूर्वी एक सोशल प्रॉब्लेम होता अच्छा. आणि गेल्या 5 ते 7 वर्षात तो मेडिकल प्रॉब्लेम झालेला आहे. ओ. हा खूप मोठा, खूप डिस्कशन करता येईल असा टॉपिक आहे. पण प्रेक्षकांच्या इन्फॉर्मेशनसाठी इन शॉर्ट मी सांगतो, आपल्या इंडियामध्ये घोरणं जे होतं की बऱ्याचशा बायका येतात ते सांगतात आमचे हे एवढे जोरात घोरतात की आम्हाला कोणाला झोप येत नाही, पण ते एक्सेप्ट करतात. तुम्ही ऐकलेलं असेल की लोकांना झोपेमध्ये अटॅक येतात, झोपेमध्ये दम लागतो. तुम्ही कधी ट्रेनचा प्रवास केला तर किंवा कधी पिक्चर बघत असला तर तुम्ही ऐकू शकता काही काही माणसं बसल्या बसल्या झोपतात आणि घोरायला लागतात. ह्याचं कारण हे असतं की घोरणं जे असतं की तुमच्या शरीरावरती त्याचं बराचसा स्ट्रेस होतो. जेव्हा तुम्ही रात्री घोरता तुमच्या शरीरातली ऑक्सिजनची कपॅसिटी कमी होऊ शकते. ती जेव्हा एकदा कपॅसिटी कमी झाली तर तुमच्या हार्टवरती त्याचा लोड येऊ शकतो. म्हणून घोरणं हा जो प्रॉब्लेम असतो हा फक्त सोशल प्रॉब्लेम नाही आहे. माणसं घोरताना डचकून उठतात रात्री आणि नंतर परत झोपतात, असं रात्रभर त्यांचं चालू असतं. त्याला आम्ही स्लीप ॲपनिया म्हणतो. म्हणजे ते झोपेतनं साधारणपणे सारखे रात्रभरात 3-4 वेळा उठतात, म्हणून त्यांची रात्रीची झोप होत नाही आणि मग त्यांना दिवसा झोप येते. तर हा जो प्रॉब्लेम असतो ह्याला स्लीप ॲपनिया, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हणतात. हा मेडिकल प्रॉब्लेम आहे. त्याची ट्रीटमेंट करू शकतो. त्याचे वेगवेगळे ॲडव्हान्स्ड ऑपरेशन्स आम्ही करतो. आणि घोरणं हा जो त्रास आहे त्याचा एक इंडियामध्ये मुख्य कारण आपण बघितलं जाईल ते आहे वजन. अच्छा. 80% पेशंट्स ज्यांना घोरण्याचा त्रास असतो त्यांचं वजन थोडं जास्त असतं. अच्छा. म्हणूनच इकडचं तुमच्या मानेमधली फॅट वगैरे असतं तुमच्या श्वास नळिकेवरती प्रेस करतं आणि त्यामुळे तुम्हाला घोरण्याचा आवाज सगळ्यात जास्त येतो. तर समजा आपल्यापैकी कोण घोरत असलं, कोणाचं वजन जास्त असलं तर आधी तुम्ही त्याकरता काही प्रयत्न चालू करावे आणि डॉक्टरांकडनं साईड बाय साईड तुम्ही ट्रीटमेंट चालू करू शकता. म्हणजे पुन्हा तुमचा पहिला मुद्दा आला की सगळे शरीरामधले जे अवयव आहेत ते एकमेकांवरती अवलंबून आहे. Correct. एक त्रास झाला की वेगळ्या पद्धतीने तो दुसरा आपले त्रास परिणाम होतो. दाखवत राहतो आणि दुसरा त्रास होतो. पुढचा फोन आहे राजेंद्र यांचा. नमस्कार राजेंद्र, बोला. हॅलो. बोला. नमस्कार. नमस्कार. माझी मुलगी एक 11 वर्षाची आहे. बर. तिला 2 वर्षापूर्वी ना कानात मळ झालेला, तर आम्ही डॉक्टरकडे गेलेलो. आणि मग नंतर डॉक्टरने कान साफ केला ना तर त्याच्यामध्ये तिच्या कानाला पडद्याला होल होतं. बरं. तर आम्ही त्याच्यावर मग ट्रीटमेंट चालू करतोय, पण ऍक्च्युली डॉक्टरने सांगितलं की आता तिला ऑपरेट करावं लागेल म्हणून. तर मला सरांना एक विचारायचं आहे की ऑपरेट केल्यानंतर तिला पूर्वीसारखं ऐकायला येईल का? बर, धन्यवाद. मी त्यांना एक प्रश्न विचारायला लागेल मला की कानामध्ये जो त्यांचा मळ झालेला आहे, मळ झाल्यानंतर समजा काही कारणामुळे त्यांच्या कानाच्या पडद्याला छिद्र पडलेलं असलं तर त्याचं ऑपरेशन करण्याची गरज पडू शकते. हो, त्यांनी आता सांगितलं तसं. बरोबर. आता ते जे छिद्र पडल्यानंतर जे ऑपरेशन करतो त्यांना आपण टिम्पॅनोप्लास्टी म्हणतो. ते ऑपरेशन तुम्हाला मी दाखवू शकतो. ते ऑपरेशन केल्यानंतर सहसा तुमची ऐकण्याची क्षमता जी असते ती इम्प्रूव्ह होते. बाकी कानाचं मागचं हाड तुमचं काही खराब नसलं तर ऑपरेशन ते बिना टाक्याचं सुद्धा करू शकतो. फक्त 11 वर्षा ते 15 वर्षापर्यंत जेव्हा ऑपरेशन आपण करतो फक्त आम्हाला हे बघायला लागतं की मुलांना सारखा सर्दी खोकल्याचा त्रास नाही आहे. कारण मी सांगितल्याप्रमाणे नाकातनं कानात नळी जाते. तुम्ही ऑपरेशन करून नवीन समजा पडदा बसवलात, पण काही दिवसानंतर मुलाला किंवा ऑपरेशन नंतर लगेच सर्दीचा अटॅक आला तर त्या कानामध्ये इन्फेक्शन होऊन तो पडद्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून तुम्हाला जे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. फक्त मुलाला सर्दी वगैरे जास्त होत नाहीये हे चेक करून मग तुम्ही ऑपरेशन करू शकता. हे टिम्पॅनोप्लास्टी ऑपरेशन पण आमच्याकडे इथे आहे. बरोबर. सर, तुमच्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या स्लाइड्स आहेत की ज्यामधून प्रेक्षकांना नाक कान घसा या संदर्भामध्ये भरपूर माहिती मिळू शकेल. त्या आपण स्लाइड सुद्धा प्रेक्षकांना सांगूया, दाखवूया आणि त्याबरोबरीने तुमचं मार्गदर्शन पण महत्वाचं आहे. जसं आपण घोरण्याविषयी बोलत होतो त्या स्लाइड्स काढता काढता आपण हेही सांगूया की प्रदूषण हा एक प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे. पण त्याचबरोबर जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की घोरणं हा काही काळापूर्वी सामाजिक प्रश्न होता आणि असं वैद्यकीय प्रश्न झालेला आहे, तसं प्रदूषण हा सामाजिक प्रश्न होता आणि आहे, पण त्याचे वैद्यकीय दृष्ट्या बघताना काही दुष्परिणाम दिसत असतात त्याविषयी. बरोबर. आता जेव्हा आपण प्रदूषणाबद्दल बोलतो, हल्ली 2 मेन प्रदूषण कान नाक घशाच्या डॉक्टरांना त्रासदायक असतात. एक आहे जे हवेचं प्रदूषण आहे, दुसरं आहे ते
आवाजाचं प्रदूषण आहे, त्याला आम्ही नॉईज पोल्युशन म्हणतो. आता हवेचं प्रदूषण असतं, त्याच्यामुळे सायनसचा त्रास, बऱ्याच प्रेक्षकांनी सांगितलं की शिंका येऊ शकतात, नाकामध्ये पॉलिप, गाठी या होऊ शकतात. आणि जे आवाजाचं प्रदूषण आहे, ज्याच्यामुळे लाऊडस्पीकर्स वगैरे खूप असतात, दिवाळीचे फटाके, ट्रॅफिकचा नॉईज खूप आहे, कन्स्ट्रक्शन आवाज असतो, ह्याच्यामुळे तुमचे ऐकण्याच्या नसीवरती सुद्धा प्रॉब्लेम होतो. म्हणून हे दोन्ही प्रदूषण जे असतात ते तुमच्या शरीरासाठी बॅड असतात. आता तुम्ही जे ॲलर्जिक प्रदूषण, ज्या प्रदूषणामुळे ॲलर्जी होते ते असतं, त्या प्रदूषणामध्ये नाकामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पॉलिपच्या गाठी निर्माण होतात आणि त्याला ॲलर्जिक पॉलिप किंवा इथमॉडल पॉलिप असं आपण म्हणतो. या गाठी मग आम्हाला ऑपरेशन करून सीटी स्कॅन करून काढायला लागतात. बरोबर आहे. पुढचा फोन आहे तो घेते. पल्लवी गायकवाड आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा, बोला बोला. माझ्या मम्मीचं वय 42 आहे. ओके. आणि तिला सीझनल ब्रॉन्कायटिसचा त्रास सांगितला. म्हणजे दर हिवाळ्यामध्ये तिला दम्याचा त्रास होता, ती इमर्जन्सी येते. तर तो पूर्णपणे बरा होईल का, की अशीच औषधं घ्यावी लागतील दर सीझनला? आणि तिला कंटिन्यू सर्दी असते, एका नाकातनं चिकट कफ निघतो. ओके, ठीक आहे. सीझनल ब्रोंकायटिस सारखी सर्दी असते, यातून पूर्णपणे उपचार घेऊन बरं होता येईल का? बरोबर. आता हा त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या आईंना हा जो त्रास होतो, हे अर्थात सीझनल ब्रोंकायटिस आहे, ॲलर्जिक अस्थमा सुद्धा असू शकतो. आता ह्याचं कनेक्शन असं असतं की तुमच्या सायनसमध्ये आणि छातीमध्ये हे एक इम्पॉर्टंट रिलेशन असतं. जेव्हाही तुम्हाला नाकामध्ये सर्दी होते, तुम्ही रात्री झोपल्यानंतर काही प्रमाणात ती सर्दी तुमच्या छातीमध्ये जाते. अच्छा. म्हणून तुमचा खोकला जो होतो तो आधी पेशंट्सना सर्दी होते, सर्दी झाल्यानंतर तुम्हाला खोकला चालू होतो. तर ॲज अ रिझल्ट काय असतं की ह्यांचा जो दम्याचा त्रास आहे तो फक्त नाकाबरोबर 100% रिलेटेड आहे अशी गोष्ट नसते, त्याची बरीच कारणं असतात. पण ENT साठी आम्ही हे सांगू शकतो की पहिलं म्हणजे त्यांचं नाकाचं सीटी स्कॅन करून चेक करू शकतो की सायनसमध्ये सर्दी जमा आहे का. समजा नाकाच्या सायनसमध्ये सर्दी जमा नसली म्हणजे त्यांचं प्लेन प्रदूषणामुळे, ॲलर्जीमुळे त्यांना ब्रॉन्कायटिसचा त्रास होतोय. मग त्यांना ज्या गोष्टीचे त्रास होतोय प्रदूषणाचा, ती गोष्ट त्यांनी अवॉइड केली पाहिजे. अच्छा. या दृष्टिकोनातून एक छोटासा प्रश्न विचारते आणि आपण पुढे जाऊया. तो म्हणजे असा की बऱ्याचदा सर्दी ही वारंवार होत असते, तेव्हा वाफा घेणं स्टीमरच्या माध्यमातून हे बऱ्याचदा केलं जातं, किंवा गरम पाणी उकळून त्याच्यामध्ये काहीतरी निलगिरी किंवा तत्सम घालून त्या वाफा घेणं, हे योग्य आहे का मुळात? हे बघा, वाफ घेणं ह्यानी काही त्रास होणार नाही, ह्यानी असं काही साईड इफेक्ट नाही आहे. वाफ तुम्ही घेताना एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे कसं असते की वाफ तुम्ही काही निलगिरी तेल किंवा काही तुम्ही घालून घेतलीत तर तुम्ही ती वाफ सायनससाठी जेव्हा घ्याल, तोंडातनं घेऊन नाकातनं बाहेर सोडावी. ते केल्यानंतर तुमचे वाफेचा इफेक्ट तुमच्या सायनसपर्यंत जास्त जातो. बऱ्याचशा लोकांना वाटतं वाफ जी नाकातनं घेतल्यानंतर जास्त फायदा होतो, असं नसतं. म्हणून वाफ हा घरगुती उपाय चांगला आहे. तुम्हाला समजा सर्दीचा त्रास होत असला, थोडी वाफ घेतल्यानंतर बरं वाटत असलं तर वाफ चांगला उपाय आहे. पण वाफ फक्त घेऊन तुमची सर्दी जाणं शक्य नसतं. आम्ही सुद्धा जेव्हा ट्रीटमेंट देतो, बऱ्याचशा पेशंटना वाफेचं आम्ही औषध देऊन वाफ घ्यायला सांगतो. तर वाफ आपल्या जुन्या काळामध्ये आयुर्वेदामुळे खूप मोठे त्याचे काय काय उपयोग दिलेले आहेत. योगा ह्याच्यामध्ये वाफेचं खूप काय काय संबंध असतात. तर वाफ जी असते ती घेतलेली जास्त चांगली तुमच्यासाठी, त्याने हानिकारक काही नाही, दुष्परिणाम त्याचे काही नसतात. बरोबर आहे. तेलंगणाहून सर फोन आहे, तो आधी घेऊया. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. सर, मला एम रामचंद्र बोलतायत, बोला. हॅलो सर. हा जी, नमस्ते. मला नाकाने श्वास घ्यायला त्रास होतो, मला तोंडाने श्वास घ्यायला होतो. मी प्राणायाम करतो, मॉर्निंग वॉक घेतो, तरी पण असं देखील मला प्रॉब्लेम होतो. तुमचं वय काय आहे सर? 48. त्रास किती वर्षापासून आहे? मला म्हणजे 1 वर्षापासून 2 वर्षापासून त्रास व्हायला लागला. बरं. तर ह्यांच्यासाठी आधीचे फोन कॉल आले तसाच सिमिलर कंप्लेंट आहे यांची. बरं. ह्यांच्या ज्या नाकामध्ये ब्लॉक होतोय त्रास, नाकाने श्वास येत नाही, त्याची ट्रीटमेंट म्हणजे त्यांना नाकाच्या डॉक्टरकडे जायला लागणार, ब्लॉकेज कुठे ते बघायला लागणार, नाकाचा हाड ब्लॉक आहे, नाकामध्ये सर्दीच्या गाठी जमा आहेत काय आहेत ते जरा चेक करून बघायला लागतं. सीटी स्कॅन काढण्याची गरज पडू शकते आणि एक्झॅक्टली नाकामध्ये ब्लॉकेज कुठे आहे हे कळल्यानंतर त्याची ट्रीटमेंट या तर मेडिकल किंवा ऑपरेशन या दोनपैकी एक ट्रीटमेंट त्यांना करायला लागणार. नुसतं औषधं घेऊन त्यांचं 100% होईल असं मला वाटत नाहीये.
सर, जेव्हा प्रोफेशनली आवाज वापरला जातो तेव्हा आवाजाची खूप काळजी घ्यावी लागते. या दृष्टिकोनातून आवाजाची काळजी कशी घ्यावी, तुम्ही विश्रांती हा एक मार्ग सांगितला, त्याबरोबरीने काय रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काळजी घ्यायला हवी? हा एक हल्ली एकदम रिसेंट विषय आहे. ह्याला आमच्याकडे एक व्हॉइस लॅब म्हणून आमची लॅबोरेटरी असते. त्याच्यामध्ये असं असतं की जेव्हा तुमचं आवाजाचं भरपूर बोलणं होत असतं, तुम्ही प्रोफेशनल युजर्स असतात, आवाजाची बेसिक 3-4 काळजी म्हणजे आवाजाला रेस्ट घेतला पाहिजे, व्हॉइस ट्रेन नाही केलं पाहिजे, ॲसिडिटीचा वगैरे काही त्रास असला तो कंट्रोल केला पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही बोलत असला तेव्हा कंटिन्युअस तुम्ही थोडं थोडं पाणी प्यायला पाहिजे. तुमचं स्वरयंत्र कधीही सुकलं गेलेलं किंवा ड्राय नाही पाहिजे. जेव्हा ते जास्त सुकलं गेलं तर त्याच्यावरती गाठी वगैरे येऊ शकतात, आणि ते जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला त्याचे काही टेस्ट करून त्या गाठी आम्हाला काढण्याची गरज पडू शकते. या महत्त्वाचा टेस्ट हल्ली जो लेटेस्ट आहे त्याला स्ट्रोबोस्कोपी म्हणतात. ते तुमच्या स्वरयंत्राला नियरली 1/10 ऑफ अ सेकंड ते रेकॉर्ड करतात. त्याचं एक क्लिपिंग बघूया आपण. आपल्या स्क्रीनवरती हे दिसतंय आता. हा, हे तुमचं स्वरयंत्र आहे. बरं. आणि या स्वरयंत्रामध्ये हे जे तुमचं लाल कलरचं तुमचं स्पॉट दिसतोय, हे त्या पेशंटला बेसिकली त्रास झालेला आहे. ते एक रक्ताची गाठ वगैरे अशी निर्माण झालेली आहे. बरं. हा जो टेस्ट आहे हा स्ट्रोबोस्कोपी आहे. हे तुम्ही हलताना ते स्वरयंत्र कसे समुद्रांच्या लाटा आहेत तसं हलताना दिसत आहे तुम्हाला. पण राईट साईडचं जे स्वरयंत्र आहे ते थोडं कमी हलत आहे. तिथे तुम्हाला माझा ॲरो आहे, तिथे ती गाठ दिसते. हा दुसरा एक पेशंट आहे, ह्याचा आम्ही टेस्ट केलेली आहे. हे 3-4 पेशंटची स्ट्रोबोस्कोपी तपास आहेत. तर स्वरयंत्र आपलं असं असतं आणि ते हल्ल्यामुळे तुमचा आवाज निर्माण होतो. खालती जे जात आहे ती तुमची श्वासनळिका आहे, तुमची लंग्स आहेत. तर हा टेस्ट स्ट्रोबोस्कोपी हा महत्त्वाचा असतो, लेटेस्ट टेस्ट असतो, आणि हा केल्यानंतरच तुमच्या व्हॉइस बॉक्समध्ये एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला कळतं. खरंय. हे म्हणजे खरंच तुम्ही म्हणाला समुद्राच्या लाटा म्हणजे कसं आतमध्ये काय काय असू शकतं आणि कशा पद्धतीने रचना असते ही चमत्कारीपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. बरोबर. त्याचबरोबर कानाची रचना ही सुद्धा तेवढीच वैविध्यपूर्ण आणि चमत्कृतीपूर्ण आहे. त्याविषयी पण आणखीन जाणून घ्यायला आम्हाला तुमच्याकडनं आवडेल. कानाचं जे असतात, आधी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे भाग असतात. कानाचा पडदा असतो, ऐकण्याची हाडं असतात, ऐकण्याची नस असते. तर जेव्हा तुमच्या कानामध्ये ऐकण्याच्या हाडांमध्ये वगैरे काही त्रास असतो तेव्हा तुमच्या कानाचं ऑपरेशन काय काय लागतात, त्या ऑपरेशनला आपण स्टेपीज ऑपरेशन असं म्हणतो. त्या ऑपरेशनमध्ये तुमच्या कानाचे ऐकण्याचे हाड जे असतं ते आम्ही काढून दुसरं इम्प्लांट त्याच्यामध्ये टाकू शकतो. खूप सक्सेसफुल ऑपरेशन असतं. कानाच्या पडद्याचे ऑपरेशन्स असतात, कानाच्या मागच्या हाडांचे ऑपरेशन्स असतात, आणि अधिकतर ऑपरेशनचं सक्सेस रेट खूपच चांगला असतो. नीटपणे ऑपरेशन झाल्यानंतर काहीच प्रॉब्लेम होत नाही. खरंय. आणि याविषयी समजावून सांगणं हे खरंच खूप कठीण आहे, पण सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर रोजच्या रोज दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही काळजी घ्यायला हवी. तर ती काळजी घेताना आपण काही स्लाइड्सच्या माध्यमातून सांगू शकू त्यांना की कशी काळजी घ्यायला हवी? आता स्लाइड्सच्या माध्यमातून आपण सांगूया. हे तर मी सांगितल्याप्रमाणे कानाचे वेगवेगळे भाग असतात. कानाचा पडदा, हाडं नेक्स्ट असते. कानामध्ये शक्यतो बड काडी घालू नये. हे घातल्यानंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कानामध्ये बोटं घालू नये. बोटं घातल्यानंतर त्रास होऊ शकतो. फॉरेन बॉडीज मुलं घालतात ते अवॉइड करा तुम्ही. हा आवाज प्रदूषणासाठी स्लाइड आहे. आवाज करू नये, संतापपणा, त्रास होऊ शकतो. हा सायनसचे त्रास आहे. सर्दी झाल्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट अगदी लवकर करायची. ही जी स्लाइड आहे ही सर्दीची गाठ आलेली आहे तुमच्या सायनसमध्ये, तर या गाठीमध्ये हे ऑपरेशन करून ही गाठ आपल्याला काढायला लागते. ही सुद्धा दुसऱ्या एका पेशंटच्या सायनसच्या त्रासामुळे सर्दीची गाठ आत आलेली आहे. ही गाठ सुद्धा ऑपरेशन करून आपल्याला काढायला लागते. तर असे वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत, वेगवेगळे आहेत. हे एक सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बघाच एक इम्पॉर्टंट ऑपरेशन तुम्हाला मी 2 मिनिटात दाखवतो. ह्याला स्टेपीज ऑपरेशन म्हणतात. त्याच्यामध्ये तुमच्या कानाचं स्क्रीनवर दिसतंय ते आता. हो, स्क्रीनवर दिसतंय ते. कानाचं पेशंटचं मधलं हाड जे असतं ते थोडं खराब होतं. पेशंटचं कानाचं पडद्यावर उचलला गेलेलं आहे आणि कानाचं जे खराब हाड आहे ते अगदी अलगदपणे दुर्बिणीतनं ते काढण्यात आलेलं आहे. ते काढून त्याच्याऐवजी आम्ही टेफ्लॉन म्हणून एक आर्टिफिशियल प्रोसेस, हे कानाचं ओरिजिनल हाड जे खराब होतं ते काढलेलं आहे. आणि हे तुम्ही आता बिग स्क्रीनवर बघताय ते टेफ्लॉन प्रोस्थेसिस असतं. ते प्रोस्थेसिस तुमच्या कानामध्ये आम्ही टाकतो आणि इमिडिएटली
कानाचा पडदा बंद करतो. हे आर्टिफिशियल प्रोस्थेसिस टाकलेलं हो, हो, आहे. हो. हे टाकल्यानंतर मोस्ट पेशंट्सना इमिडिएट रिलीफ मिळतो. मोस्ट पेशंट्स ऐकण्याची क्षमता विदिन अ वीक और 10 डेज ऐकण्याची क्षमता त्यांची इमिडिएटली इम्प्रूव्ह होते. अच्छा. अजून एक लेटेस्ट आणि खूपच शेवटचं म्हणायचं तर इंटरेस्टिंग ऑपरेशन तुम्ही पाहिलं तर सायनसचं ऑपरेशन. मी बऱ्याच पेशंटला सांगितलं, हा पेशंटच्या सायनसचं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तसं सीटी स्कॅन काढलेला आहे. हे आपण नाकात घेतल्यानंतर ही नाकाची सर्दीचे गाठीचे तुम्हाला म्हणतो, ही सर्दीची गाठ तुम्हाला सगळी दिसते नाकामध्ये पांढऱ्या कलरची. आणि नंतर आम्ही अर्थात आता ज्या दर्शकांना थोडी भीती वाटेल पण आय एम सॉरी फॉर दॅट, ही संबंध सर्दीची गाठ तुमच्या नाकातनं बाहेर निघते. तर एवढी मोठी गाठ नाकातनं निघू शकते. आणि मग आमच्याकडे मायक्रो शेवर, मायक्रो डिब्रायडर हे मशीन असतं, हे तुम्ही बघताय. ते मशीननी सगळ्या सायनसच्या आतमध्ये जाऊन आम्ही सगळ्या सर्दी साफ करून हे तुमचे वेगवेगळे सायनस साफ करून क्लिअर करू शकतो. तर नाकामध्ये तुमच्या सायनसमध्ये नाही पण तुमच्या सायनसच्या बियॉन्ड म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये, मेंदूमध्ये ह्या सुद्धा गाठी आम्ही आमच्या हॉस्पिटल्समध्ये काढतो, ज्याला स्कल बेस सर्जरी असते. तर नाकाचं हे खूप ॲडव्हान्स आता झालेलं आहे. बरोबर आहे सर. याविषयी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरं म्हणजे फोन थांबत नाहीयेत, प्रश्न थांबत नाहीत, प्रश्नांचा ओघ मोठा आहे. जाता जाता काय सांगायचंय पटकन? जाता जाता मी दर्शकांना फक्त एकच विनंती करतो की कान, नाक, घसा हे तिन्ही ऑर्गन तुमचे डेलिकेट असल्यामुळे शक्यतो घरगुती उपाय करू नका. तुमच्या डॉक्टरांकडे लवकरच जा. ध्वनी प्रदूषण, तुमचं नॉईज पोल्युशन म्हणायचं, एअर पोल्युशन कमी करा. आवाजाचे खूप साईड इफेक्ट असतात. बी हेल्दी आणि तुमच्या आजूबाजूला पण हॅव अ गुड हेल्थ अराउंड यू. येस, अँड बी हॅपी. सर धन्यवाद, मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.